बाहेरून असा कुरकुरीत साबुदाणा वडा खाऊन तुमची महाशिवरात्री साजरी झाली का? नमस्कार मंडळी. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने असे साबुदाणे वडे बनवले. रात्री साबुदाणा भिजत घातला, त्यात सकाळी उकडलेले 2 बटाटे, शेंगदाणा कूट, मिरची, मीठ घालून छान एकत्र करून असे वडे तळून घेतले. मोठे वडे तळायला थोडा वेळ लागतो, म्हणून असे छोटे छोटे पॉपकॉर्न वडेही तळून घेतले. ते खूप पटकन तळले जातात. मग देवाला नैवेद्य दाखवला. या वड्यांचा क्रंच ऐकूनच आमची भूक मात्र दुप्पट झाली. मग असा फराळ केला आणि मस्त आवरून आम्ही निघालो महादेवाच्या दर्शनाला. भर उन्हात ही लांबच्या लांब रांग लागली होती, पण कोणाच्याही चेहऱ्यावर थकवा अजिबात नव्हता. गोमातेचं दर्शन झालं. मंदिरात पाऊल ठेवताच घंटानाद आणि भगवान शंकरांचा जयघोष ऐकून रोमांच उभे राहतात. नंदीचं दर्शन झालं. शिवलिंगावर होणारा दुधाचा अभिषेक पाहताना मन अगदी प्रसन्न झालं. भक्तिभावाने आम्हीही अभिषेक केला आणि अगदी भरून पावल्यासारखं झालं. नंदीच्या कानात आपल्या इच्छा सांगताना एक वेगळाच विश्वास वाटतो की आता माझा देव सगळं सांभाळून घेईल. दर्शनानंतर मिळालेला तो खिचडीचा प्रसाद म्हणजे साक्षात आशीर्वादच. तुम्ही महाशिवरात्र कशी साजरी केली?